हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळमनुरी येथील कथित गैरव्यवहारांच्या निषेधार्थ बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। पारधी आदिवासी विकास योजना आणि शेळी गट योजना 2024-25 तसंच इतर विविध योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून पात्र लाभार्थ्यांना वारंवार लाभ देण्यात आलाय, तर अनेक गरजू लाभार्थी वंचित राहिले असून यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप यावेळी उपोषणकर्त्यांनी केलाय। अरुणाबाई दिलीप काळे, कळमनुरी ऑफिससाठी आदिवासी करपल त्याच्यासाठी आम्ही बसलेले आहेत। आमच्यावर अन्याय व्हायला लागला। दलाल लोक याच्यात लय झालेले आहेत। याच्यामध्ये गरिबाला काही न्याय देईनात। मग याच्या पुढे आम्ही काय करलं, आम्ही सरळ आम्ही कलेक्टर ऑफिससमोर आम्ही बसलो पेशंट धरून। दुसरे कोणते आहेत? केसापुराचेच आहेत, दुसरे कोणते दलाल नाहीत, दुसरे माणसंच नाहीत दलाल, दोन्ही बी केसापुराचेच आहेत। अधिकारी रिश्वत घ्यायला लागलेत, दुसरं काय करणार? जास्त करून सावंत साहेबला एक त्याच्यात तमाशा मांडला। सावंत साहेब कळमनुरीमध्ये फक्त सावंत साहेबापासूनच सगळा हात व्हायला लागला। एवढं त्याला सस्पेंड करण्यामध्ये लवकर यावं। आम्हाला न्याय नाही भेटला तर चलल, आम्हाला नाही दिलं तर चलल, मात्र पहिलं सस्पेंड त्याला करायला पाहिजे। आमचे तीन वर्ष झाले मी यायलो चाललो कळमनुरीला। मला बाजार दाखवायला लागलेत, बाजार दाखवून मला ते लिस्ट दाखवायलेत, लिस्ट दाखवून मला म्हणायला लागले की बाई तुझ्या मुलीचं नाव नाही, माझी मुलगी अपंग आहे। मग अपंग असताना बी माझ्या लेकराला ते न्याय देईनात। मग न्यायाचा कोणापासून? तर न्याय आम्ही कलेक्टर साहेबासमोरच ठेवलेला आहे। आम्हाला न्याय कलेक्टर साहेबांना द्यायला पाहिजे। या संदर्भात संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावं, तसंच मंजूर लाभार्थी यादी रद्द करून नव्यानं पात्र लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असून प्रशासनानं तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली आहे। यावेळी आदिवासी समाजाचे नेते सुदर्शन शिंदे यांनी देखील उपोषणकर्त्यांची भेट घेतली असून समाज बांधवांना न्याय मिळेपर्यंत आणि या संगनमत करणारे दलाल आणि दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी यावेळी शिंदेंनी केली आहे। असा विषय आहे की एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळमनुरी येथील अधिकारी सुनील बारसे, रामराव सावंत, भोरे राऊत, बानापुरे आणि त्यांचे सहकारी हे काही समाजातीलच दलालांशी संपर्क करून 2024-25 आर्थिक वर्ष असेल, त्याच्यामध्ये आयटो वाटप असेल, शेळी वाटप असेल किंवा MBच्या योजना असतील, अशा विविध योजनेच्या माध्यमातून खऱ्या लाभार्थ्यांना न्याय न देता दलालांच्या माध्यमातून जे काही आर्थिक रसद त्यांच्याकडे पोहोचल अशाच व्यक्तींचं फॉर्म पात्र करून ह्या व्यक्तींनाच लाभ देण्यात येतो आणि जे काही खरे लाभार्थी आहेत त्यांना डावलण्याचं काम सुरू आहे। मागील 2023, 2024, 2025 आणि आत्ता हा 25-26चं वर्ष आहे आर्थिक। मी जी माहिती घेतली तर सध्या 2025-26ची योजना वाटप व्हायला पाहिजे, परंतु आत्ता जी त्यांनी काल परवा यादी मंजूर केली आयटो आणि शेळीची ती 2024 आणि 2025ची केली, म्हणजे हे 1-2 वर्ष मागं चालत आहेत। यांचा सरळ उद्देश असा आहे की दलालाच्या माध्यमातून जो व्यक्ती पैसा देतो त्याचे पैसे घेणे, कुठल्याही प्रकारची जाहिरात न करता। कायदा असं सांगतो की जर एखाद्या आर्थिक वर्षामध्ये जर एखादी योजना आपल्याला द्यायची असेल तर ती रीतसर जाहिरात दिली पाहिजे। जाहिरात दिल्याच्यानंतर आपण फॉर्म मागून घेतले पाहिजे, फॉर्म मागून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये छाननी झाली पाहिजे आणि छाननी झाल्याच्यानंतर ती पात्र लाभार्थ्यांची यादी त्या बोर्डवरती लागली पाहिजे। परंतु इथं असं होताना दिसत नाही। हा सर्व गोपनीय कारभार चालू आहे। माझ्या लक्षात तर ती आता जी यादी मी पाहिली तर माझ्या असं लक्षात आलं की या प्रकल्प कार्यालयाअंतर्गत हिंगोली आणि परभणी असे 2 जिल्हे आहेत, परंतु 2 जिल्हे असताना देखील आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 5 तालुके आहेत, तर प्रत्येक तालुक्याचा एक वेगळा लक्षांक असतो। म्हणजे ह्या तालुक्यामध्ये आता हिंगोली तालुका असेल तर एवढा लक्षांक इथे आहे समाजाच्या टक्केवारीनुसार किंवा आकडेवारीनुसार म्हणू आपण, तर त्या हिशोबाने ते त्यांना तो लाभ मिळायला पाहिजे, परंतु इथं असं होताना दिसत नाही। मग ते हिंगोली असेल किंवा परभणी असेल। आता या यादीमध्ये मी पाहिलं तर फक्त हिंगोली आणि सेनगाव ह्या 2च तालुक्यातील लाभार्थ्यांची त्यांनी निवड केली, जे की दलालाच्या माध्यमातून त्यांनी पैसा आला।
फक्त त्याच लाभार्थ्यांची निवड केली आणि त्याची वाटप प्रक्रिया त्यांनी सुरू केली आहे. त्याच्यामध्ये वसमत वंचित आहे, औंढा वंचित आहे, कळमनुरी वंचित आहे. त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यामध्ये देखील असंच आहे. फक्त परभणी आणि सेलूसारखे किंवा पाथरीसारख्या ठिकाणी लाभ मिळतो, परंतु पूर्णा असेल, सोनपेठ असेल, मानवत असेल, जिंतूर असेल, हे संपूर्ण तालुके वंचित आहे. त्याचं एकमेव कारणच असं आहे की तेथील अधिकारी कर्मचारी आणि त्या दलालांची संगमत असल्यामुळे खऱ्या लाभार्थी अन्याय होतो आणि खोट्या लाभार्थ्यांना परत त्यांना आर्थिक लालसेपोटी त्यांना लाभ देण्यात येतो. आता मी पाहिलं तर या देखील पूर्वी त्यांना 3-3, 4-4 लाभ मिळालेले आहेत. परत आता त्यांनाच तो लाभ मंजूर केलेला आहे. काही लोक तिथे शासकीय सेवेमध्ये देखील आहेत. ही संपूर्ण मिलीभगत असल्यामुळे आमची मागणी अशी आहे समाजाच्या वतीनं. एक मी अखिल भारतीय आदिम महासंघ संघटनेचा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा महाराष्ट्राचा प्रभारी या नात्याने मी तर हे सांगेल की जो काही त्या प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी सुनील बारसे आहेत, रामराव सावंत आहेत, भुरे आहेत, राऊत आहेत, बाणापुरे आहेत, यांची चौकशी करून यांना निलंबित करून यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे आणि ती जी काही 24-25ची यादी मंजूर केली आहे ती रद्द केली पाहिजे आणि खऱ्या लाभार्थ्यांना न्याय दिला पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय मिळावा यासाठी पारधी आदिवासी समाजातील निहाल चव्हाण, सचिन चव्हाण, मंगल काळे, संतोष पवार आणि अरुणाबाई या उपोषणकर्त्यांचा समावेश आहे.